हॅलो यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवत आहे हे बघा, मस्त असे आपण बनवणार आहे आणि कढी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी बटाटे घेतलेले आहे। तर तुम्ही म्हणाल बटाटे कशासाठी, तर आता ही आपण बटाट्याची कढी बनवतोय आणि त्याच्यासाठी मी दही नाही, मी ताक घेतलेला आहे। तर आपण दही सुद्धा घेऊ शकता आणि मी चितळेचं ताक घेतलेलं आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घ्या। आता आमच्या इकडे चितळेंचं भेटलं म्हणून मी चितळेंचं घेतलेलं आहे। पुन्हा आता आपण हिंग, LGची मी हिंग घेतलेली आहे। तुमच्याकडे जो ब्रँड आहे तो तुम्ही घेऊ शकता। तर त्याच्यासाठी मी हे बघा सगळं आता बटाटे, पुन्हा उडदाची डाळ, कोथिंबीर, मोहरी असं हे सगळं आपण साहित्य घेतलेलं आहे आणि हिंग घेतलेलं आहे। तर आता लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं टेचून घ्यायचं आहे। थोडंसं जिरं टाकायचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे प्रॉपर आपल्या गावची जी पद्धत आहे त्या पद्धतीने मी मसाला तो घेतलेला आहे। तर हे असं सगळं मस्त असं ठेचून घ्यायचं, मस्त असं। तर ह्या खलबत्त्यामध्ये तुम्ही मिक्सरला एवढं वाटलं जात नाही आहे, पण असं ठेचून घेतलं की त्याचा अरोमा मस्त येईल आणि सुगंधी होईल एकदम। असं जो फ्लेवर आपल्याला पाहिजे ना तो मस्त गावच्यासारखा असं गावरान पद्धतीने होऊन जाईल। तर हे असे सगळं एकत्र आपण सगळं करून घेऊया हे, आणि ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे। तर आता हा बघा, हा ठेचा आता आपला बारीक झालेला आहे, बस झालं आपल्याला एवढं। तर हे तुम्ही बघू शकता, मस्त असं झालेलं आहे। हे बघा खूप असं छान झालेलं आहे। जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे लसूण आपल्याला फोडणी देता येईल व्यवस्थित, अगदी बारीक करायचं नाही आहे। तर हा झालेला आहे। जो आपण बेसनसाठी जो ठेचा वापरतो तोच आहे, फक्त प्रमाण थोडंसं कमी जास्त। तर आता हे घेतलेले आहे मी, बटाटे घेतलेले आहेत, एकच बटाटा घेतलेला आहे मी। तर तो आता मस्त असा आपण साल काढून घेतलेले आहे। आणि आता हे ताक जे आहे त्या ताकामध्ये आता आपण काही टाकणार नाही आहे, फक्त थोडंसं मीठ टाकणार आहे आणि हे आपण काढून घेतो ह्या भांड्यामध्ये। थोडंसं आपण असं रवीने थोडंसं मिक्स करून घेणार आहे। आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला दाखवलं नाही, त्याच्यामध्ये चण्याचं पीठ आपण नेहमी टाकतो, तर मी चण्याचं पीठ टाकणार नाही आहे, कारण मला ते थोडंसं वर्ज्य आहे तब्येतीसाठी। तर आपण माझं समजा एखाद्या घरात कोणाला कढी खायची इच्छा असेल आणि चण्याचं पीठ नसेल, तर आपण त्याच्याबदले आपण ज्वारीचं पीठ घेतो आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप सुंदर होणार आहे ही कढी। फक्त आपल्याला काय मेन आपलं इन्ग्रेडियंट आहे ते जे आहे ते ताक आहे। ताक किंवा दही तुम्ही आपल्या घरगुती जरी असेल तर अतिउत्तम। तर हे आता मी चांगलं असं घुसळून घेणार आहे हे, जसं आता नवीन पद्धतीचे रवी आलेले आहेत। तर हे असं वरून दिसत नाही आहे, पण आतल्यात ते फिरते आतमध्ये। तर हे छान असं कढी आपण करायला घेतलेली आहे आता आपण। हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण थोडंसं पाणीसुद्धा मी टाकलेलं आहे, कारण ताक खूप घट्ट होतं, तर मला थोडंसं पातळ हवं आहे ते। आणि हे बघा मस्त असं झालेलं आहे। आणि ज्वारीचं पीठ मी कधी टाकणार आहे ते तुम्हाला सांगते, नाही तर कधी कधी आपण काय करतो, चण्याचं पीठ आपण असेल तर आपण याच्यामध्येच टाकून घेतो। तर आता तसं न करता आता आपण हे असं फक्त ताक घुसळून घेणार आहे या पद्धतीने। खूप छान असं ताक पण एकदम फ्रेश आहे, मस्तच आहे। तर आता आपण चला पुढे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण फोडणी देणार आहे। सर्वात प्रथम आपण हे जे बटाटे आपण कापून पाण्यामध्ये ठेवले होते ते काढून घेतले मी, आणि मस्त असं तेलावर आपण चांगलं परतून घेणार आहे, कारण आपण हे शिजवलेले बटाटे नाही आहे, कच्चे बटाटे। तर ह्याला थोडंसं आपण परतून घ्यायचं, थोडं मध्ये आधी झाकणसुद्धा ठेवायचं। तर हे चांगलं लालसर असं करून घ्यायचं, त्याच्यामुळेच काय चव चांगली लागेल। खूप सुंदर असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने, तुम्ही बघू शकता। आता हे थोडंसं आपण बटाटे थोडेसे मऊ होईल, तर ते व्यवस्थित झाले की आपण लगेचच त्याच्यामध्ये दही टाकणार आहे। आता आपल्याला मसाले त्याच्यात काय काय टाकायचे, तर सगळ्यात प्रथम आता आपण टाकणार आहे बघा तुम्ही, आता हे बटाटे जरा भाजून झाले की लगेचच त्याच, म्हणजे बटाटे आपण सेपरेट करत नाही आहे, तिथेच साईडला तेल हे करून आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये आता फोडणी देणार आहे। आता हे बटाटे तुम्ही कलर बघू शकता, मस्त असं लालसर झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे उडदाची डाळ टाकलेली आहे, आणि आता आपण लगेचच ते परतून झाले थोडीशी की लगेचच आपण मोहरी टाकणार आहे। तर हे बघा हे परतून झालेलं आहे। तर आता आपण ही मोहरी आहे थोडीशीच घ्यायची, जास्त प्रमाण नको आहे,
अगदी थोडीशी फोडणीपुरती एक छोटा चमचा आपल्याला घ्यायचा आहे चहाचा, एवढाच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही। उडदाची डाळ झाली, मोहरी झाली। आता थोडेसे आता आपण त्याच्यामध्ये हिंगसुद्धा टाकणार आहे आणि थोडं मी पुन्हा एकदा जरा झाकण ठेवते। कढीपत्ता टाकून मी झाकण ठेवलं कारण मग प्लॅटफॉर्मवर म्हणजे जे किचनच्या ह्याच्यावर तेल उडतं म्हणून मी पटकन झाकण ठेवलं, कारण कढीपत्ता लवकर तडकतो असा। आणि हे बटाटे बघा कसे कलर ब्राऊन झालेत, खूप सुंदर झालेत, असे तांबूस कलर असं आपण बोलतो, ब्राऊन कलर झालेला आहे। आता हा आपण ठेचा टाकणार आहे, कारण म्हणजे आता ते करपणार नाही, व्यवस्थित आता आपल्याला हवं तसं ते परतून घेता येईल। म्हणजे हे सगळं याला उशीर लागेपर्यंत हे फोडणी आपली करपली असते, त्याच्यासाठी आपण हे या पद्धतीने केलेले आहे। तर हे बघा मस्त असं बटाटे पण आपण मस्त हे केलेले आहे त्याच्यात। आता हे मी टाकलेलं आहे त्याच्यात ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे। थोडं ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे काय होईल, आपलं व्यवस्थित त्याला घट्टपणा पण येईल आणि चव पण छान लागेल। तर ज्यांना वर्ज्य असेल चण्याचं पीठ त्यांनी ज्वारीचं नक्की टाका आणि अप्रतिम होणार ही। हे बघा मस्त असं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चांगलं परतून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे, म्हणजे थोडंसं पीठ भाजलं गेलं की त्याचा पण एक आरोमा म्हणजे एकदम खमंग होऊन जाईल, अगदी ते कच्चं लागणार नाहीये। मस्त असं परतून घ्यायचं त्याच तेलामध्ये, सगळं आपण एकत्र तिकडे केलेलं आहे कढईमध्ये सगळं काय। तर आता हे बघा थोडीशी आपल्याला हळदसुद्धा टाकायची आहे। तर हे सगळं एकजीव सगळं आपण करून घेऊया सगळं या पद्धतीने। थोडा वेळ लागतो बटाटे परतण्यापर्यंत, कारण ते शिजलं पाहिजे। 2 हिरवी मिरची टाकलेत मी त्याच्यामध्ये, थोडंसं हिंग टाकले, मगाशी पण मी थोडंसं हिंग टाकलेलं होतं दहीमध्ये। तर आताही थोडंसं दही टाकायच्या अगोदर फोडणीमध्येच आपण आता हिंग टाकलेलं आहे। हे बघा या पद्धतीने। आता थोडीशी हळद टाकायची, घरचीच हळद आहे आपली, कलर भरपूर आहे ह्याला आणि अजिबात मिलावट नाही आहे, खूप सुंदर असे हे झालेले आहे। लगेचच मीठ नका टाकू, कारण मीठ टाकल्यामुळे काय होणार आहे की मीठ टाकल्यामुळे त्याचा आहे ना जरा चव उगाच ते दहीला थोडंसं कारण होईल। तर मी पहिले काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास 1 कपवर असं आपण पाणी टाकून घेऊया। हे बघा 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, ह्याला चांगली उकळ येऊन देणार आहे मी आणि नंतर शेवटी आपण दही टाकणार आहे। हे बघा या पद्धतीने, म्हणजे जे पीठ वगैरे आपण टाकलेलं आहे, बटाटे टाकले, तो मस्त एकजीव होणार आहे। त्याच्यात ठेचा टाकलेला आहे, त्याचा रस चांगला उतरणार आहे आपला त्याच्यामध्ये कढीमध्ये। तर अशा पद्धतीने कधी कढी तुम्ही केलेली असेल तर नक्कीच कमेंट्स करा मला। तर हे बघा ही कोथिंबीर थोडी टाकली, म्हणजे कोथिंबीरचा सुद्धा थोडासा अरोमा त्याच्यामध्ये उतरणार मस्त असं। तर या पद्धतीने आपल्याला करायचं। हे बटाटे आपण असं बटाट्याचा रस्सा म्हणून पण वापरू शकतो। आता मी याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे, लगेचच मीठ टाकायचं नाही आहे, पण थोडंसं हे शिजलं की मग मीठ टाकून घेऊया, म्हणजे व्यवस्थित सगळं शिजलं जाते। नाही तर वातड होतं, आपण म्हणतो ना वातूड होतं, म्हणजे वातूड म्हणजे थोडंसं ताण असं चावताना थोडंसं रबरसारखं लागतं ते, त्याच्यामुळे लगेचच मीठ काही टाकायचं नाही आहे। किंवा आपलं दहीसुद्धा टाकलेलं आहे। तर आता मी ह्या स्टेजला काय करणार आहे, गॅस बंद करून मग दही टाकणार आहे, कारण जे ताक आपण फेटून घेतलेलं घुसळून घेतलेलं जे दही ताक जे आहे ते आता मी ह्याच्यामध्ये मस्त असं टाकून घेणार। कारण हे बघा आता मी गॅस बंद केलेला आहे, म्हणजे पीठ पण शिजलेले, बटाटे त्याच्यातले शिजलेले आहेत। आता एकजीव चांगला करायचा आहे आपल्याला मस्त असं। खूपच सुंदर लागते ही कढी, तुम्ही करून बघा। थोडीशी चण्याच्या पिठाची करतो ती त्याच्यापेक्षा थोडी वेगळी आहे आणि ही पौष्टिक आहे ही कढी, पण तीही कढी पौष्टिक आहे, पण ही जरा जास्त पौष्टिक आहे, कारण ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आल्यामुळे कोणाच्याही पोटाला आपल्याला बाधणार नाही, कारण आपल्याला पोटाला त्रास नको म्हणून आपण हिंगसुद्धा त्याच्यात वापर केलेला आहे। हे अशा पद्धतीने आपली ही कढी झालेली आहे आणि खूप सुंदर झालेली आहे। आता आपण सर्विंग प्लेट करायचे आपल्याला, तर थोडंसं मी हे काढून घेते आता ही कढी। मस्त झालेली कढी एकजीव करून घेतल्यामुळे बघा कलर पण किती अप्रतिम झालेला आहे आणि घरातल्या हळदीचा कलर आहे, खूप सुंदर झालेला आहे हे मस्तच असं। आणि घरामध्ये सुगंध पण छान आलेला आहे ह्याचा फोडणीचा। तर हाताला भाजेल वगैरे सांभाळून आपण घ्यायचं आहे, कारण कढी जी आहे ती गरम आहे। आणि तुम्ही आहे ना घरामध्ये कोणी आजारी असेल तर नक्की त्यांना द्या, कारण पोट बिघडण्याचं काही चान्स नाही आहे ह्याच्यामध्ये, कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळे। आणि ही कढी कशी वाटली आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलचं नाव आहे चित्राज फूड अँड जर्नी आणि तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून
नवीन नवीन तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल। तर हे बघा खूप सुंदर अशी झालेली आहे ही कढी आणि अप्रतिम झालेली आहे, खरंच छानच झालेली आहे। असं वाटणारच नाही की तुम्हाला ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ नाहीये म्हणून। खूप सुंदर अशी झालेली आहे। दह्याचा कुठलाही प्रकार तुम्ही जर केला, नुसतं दही जरी फोडणीला टाकले त्याची सुद्धा खूप चव छान लागते। हे बघा किती सुंदर असा कलर पण आहे ना, मी अजिबात फिल्टर वगैरे वापरलेलं नाही आहे। आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही एरवी सुद्धा घ्या, खूप टेस्टी आहे, खूप चविष्ट आहे। आता मी राईस बरोबर ही खाणार आहे। तर हे बघा खूप दुपारचं जेवण माझं साधं असतं, कधी कधी खूप चमचमीत असतं, तर कधी कधी साधं अशाही पद्धतीने जेवायचं आहे। खूप छान लागते अशी कढी आपल्याला ही, खूपच सुंदर। आणि नक्की बघा। धन्यवाद सर्वांना।